नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. अविनाश पाठक जे बीडचे पूर्वीचे जिल्हाधिकारी आहेत आणि आता एका घोटाळ्यामध्ये कथितपणे त्यांचा सहभाग आहे म्हणून त्यांना अटक करण्यात आली आहे. तर त्यांच्या लातूर इथल्या निवासस्थानात पोलिसांनी त्यांना घेऊन जाऊन सर्च केला किंवा त्यांच्या अप्रोच केला असेल, पण बरंच साहित्य त्याच्यामध्ये लॅपटॉप, पेन ड्राईव्ह वगैरे वगैरे हे पोलिसांना सापडलं आहे. अविनाश पाठक यांच्याबद्दल खूप सारे लोक वेगवेगळ्या पद्धतीची माहिती देत आहेत. कोण म्हणतं ते जलजीवन मिशनमध्ये या गृहस्थाचा सहभाग होता. कोण म्हणतं आहे की अविनाश पाठक यांच्या काळामध्ये जी तलाठी भरती झाली त्याच्यामध्ये हे गृहस्थ अडकलेले आहेत. कोण म्हणतं आहे की भूसंपादनाबरोबरच भूसंपादना तर आहेच, पण बंदुकीच्या परवान्यामध्ये या गृहस्थाचा मोठा सहभाग आहे घोटाळ्यामध्ये. आणि अर्थात आता पोलीस तपासाचा भाग आहे. पण एवढं तर निश्चित आहे की जे उच्चवर्णीय असून सुद्धा, कारण ते मूळचे धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूरचे आणि तिथे निजाम राजवटीतल्या नोंदीमुळं त्या उच्चवर्णीय मंडळींना आणि वेगळ्या जात घटकांना, त्यात ब्राह्मण आले, त्यात लिंगायत आले, त्यात मराठा आले, अशा जात घटकांना आरक्षणाचा लाभ मिळतो. आणि पाठक यांना त्या आरक्षणाचा लाभ होऊन ते जिल्हाधिकारी पदावरती विराजमान झाले अशी पण शक्यता काही लोक व्यक्त करतायत. पुन्हा हा तपासाचा भाग आहे. आणि जो एक व्यापक मला भाग दिसतोय, काही IAS ऑफिसर्सनी आता फोन करून मला सांगितलं, खास करून पुणे महापालिकेचे आयुक्त श्री नवल किशोर राम यांनी एक महत्वाचा प्रश्न ह्या निमित्ताने उपस्थित केला आहे आणि मी त्यांच्या प्रश्नाशी बऱ्याच अंशी सहमत आहे. पण याचा अर्थ संपूर्ण महसूल यंत्रणा, सगळे जिल्हाधिकारी, सगळेच तहसीलदार, सगळेच उपजिल्हाधिकारी भ्रष्ट आहेत असं मला म्हणायचं नाहीये. पण महसूल यंत्रणेमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार फोफावलेला आहे हे लक्षात येतं. त्यामुळे आजचा मुद्दा असा आहे की अविनाश पाठक यांच्यासारखे अधिकारी तयार होतात कसं, की जे इतके निर्ढावलेले आहेत. कोण म्हणतं 100 कोटीची संपत्ती आहे, कोण म्हणतं त्याने एका पराभूत राजकीय व्यक्तीला विजयी करण्याची सुद्धा किमया करून दाखवलेली आहे आणि ते काहीही करू शकत होते. अगदी त्यांचा शासकीय जो पेहराव आहे तो सुद्धा शासकीय अधिकाऱ्यांचा नसून एखाद्या कार्यकर्त्यासारखा वगैरे होता. त्यामुळे 2 महत्वाचे मुद्दे ह्या निमित्ताने उपस्थित होतात. एक, महसूल यंत्रणेतल्या प्रत्येक घटकांना IAS होण्याची संधी मिळावी का? कारण त्यांच्यासाठी राज्य सरकारमध्ये तो कोटा राखीव आहे. माझं असं मत नाही की जे थेट झालेले IAS हे फार धुतल्या तांदळासारखे आहेत आणि ते फार उत्कृष्ट काम करतात. तिथे पण हीच परिस्थिती आहे, पण तुलनेनं कमी आहे. आणि शेवटी एक विशिष्ट पद्धतीचं प्रशिक्षण, कठोर पद्धतीची परीक्षा आणि त्या परीक्षेनंतर समाजात त्यांच्याबद्दल असलेली प्रतिष्ठा, यामुळं काही प्रमाणात का असेना पण हे गृहस्थ IAS अधिकारी, IPS अधिकारी हे किमान काहीतरी उदाहरणादाखल आपण म्हणू शकतो की बाबा जरा बरं काम करतात, चांगलं काम करतात. असं तुम्हाला महसूल केडरमधून पुढं आलेले, ज्याने अजिबात भ्रष्टाचार केला नाही आणि जे त्यांच्या नेमून दिलेल्या कामाप्रती कायदेशीर मार्गानं हे सरळ वागले असे तहसीलदार, असे नायब तहसीलदार, असे उपजिल्हाधिकारी, असे RDC दिसतात का हो? असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. आणि म्हणून नवल किशोर राम आणि मंडळींचं जे म्हणणं आहे ते मला पटतं की IAS कॅडरमध्ये महसूलमधनं ज्या वेळेला ह्या व्यक्तींचं पुढं त्यांना पुढच्या पायरीवरती प्रमोशन होतं त्यावेळेला त्यांना थेट IAS करावं का? आणि ही सुविधा ही फक्त या महसूलमधल्या यंत्रणेसाठीच आहे की त्यांना कुठल्याही परीक्षेला सामोरे जावं लागत नाही? त्यांना ठरवून दिलेला कोटा आहे. मग प्रश्न असा आहे की एन्व्हायरमेंटमधले, त्यानंतर वेगवेगळ्या इतर कॅडरमधले लोक यांना का नाही जिल्हाधिकारी पदाची संधी द्यायची? जर तुम्हाला याच लोकांना द्यायची असेल तर माझं उलटं मत असं आहे की केवळ त्यांचा CSR, त्यांचा जो कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट, जो त्यांचा वार्षिक अहवाल आहे त्या संबंधित तहसीलदाराचा, उपजिल्हाधिकाऱ्याचा, केवळ त्याच्यावर आधारित राहून त्यांना जिल्हाधिकारी करावं का? कारण आता बघा, त्या नालासोपाऱ्याचे जे आयुक्त सापडले लाच घेताना, नंतर काय झालं असेल त्यांचं कोर्टात ते, किंवा अविनाश पाठक यांच्यात साम्य काय? किंवा तुम्ही कुठल्याही प्रमोटी अधिकाऱ्याबद्दल बघा, साधारण जनतेचा, पत्रकारांचा, समाजात क्षेत्रात काम करणाऱ्या वेगळ्या मंडळींचा दृष्टिकोन काय?
की हे खालपासून वरपर्यंत गेलेले असल्यामुळं, आणि मी हे IPS बद्दल पण म्हणू शकतो की काही IPS अधिकारी जे पूर्वी PSI आणि DYSP म्हणून जॉईन झाले, त्यांनी, अर्थात पुन्हा एकदा सांगतो, याच्यात काही सन्माननीय अपवाद आहेत. आणि त्यामुळे ज्या लोकांना आपण खूप म्हणजे हे जे मी बोलतोय की प्रमोटी मंडळींना अशी संधी नाही दिली पाहिजे, तर त्यांना ज्यांना वाटतं की हे चुकीचं आहे, तर ते जे अपवादात्मक अधिकारी आहेत त्याच्यात तुम्ही आहात असं गृहीत धरून चाला. कारण तुम्हाला वाटतं की आपण समाजाप्रती जेवढे थेट नियुक्त IAS आणि IPS काम करतात तसंच काम करतो, असं जर तुमचं मत असेल तर ते महाराष्ट्राचं भाग्य आहे. आपणच आपल्याबद्दलचं मूल्यांकन करणं कधीही चांगलं असतं. प्रश्न आहे तो अशा डेप्युटेशन म्हणजे त्यांचं जे प्रमोशन केलं जातं ते प्रमोशन करत असताना निकष काय लावावे. अविनाश पाठक यांच्यासारखे अधिकारी हे अशा पद्धतीनं आपसूक मिळालेल्या संधीतनं आलेले आहेत. बघा, त्या अविनाश पाठक यांचं वैशिष्ट्य काय, ते तहसीलदार म्हणून बीड जिल्ह्यामध्ये नियुक्त झाले, ते तिथेच उपजिल्हाधिकारी झाले, ते तिथेच RDC झाले, ते तिथेच जिल्हाधिकारी झाले. आणि आता ज्या काही कहाण्या सांगितल्या जातात, काय न्यूसेन्स व्हॅल्यू होता अविनाश पाठक बद्दलची, एक अनव्हेरीफाईड, ते जेव्हा येतील ते जेल बाहेर आणि त्यांची इच्छा जर झाली की त्यांनी मला मुलाखत द्यावी, तर मी जरूर त्यांची मुलाखत घेईन. पण त्यांच्याबद्दल असं सांगितलं जातं की ते कार्टेल करायचे, म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांना रोखून धरण्यासाठी वेगवेगळ्या तहसीलदारांना एकत्रित करून काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, अशा पद्धतीचं कार्टेल ते करायचे. म्हणून अशा प्रमोटी अधिकाऱ्यांना की जे म्हणतात की 100 कोटी संपत्ती आहे, 200 कोटी संपत्ती आहे, त्यांना तशी संधी द्यावी का, हा मुद्दा क्रमांक 1. दुसरा, अविनाश पाठक यांना दोष देत असताना अविनाश पाठक यांना वापरून घेणारे राज्यकर्ते कोण, बीड जिल्ह्यातले कोणते राजकारणी आहेत की ज्या राजकारण्यांनी अविनाश पाठक सतत आपल्या जिल्ह्यामध्ये राहतील आणि आपण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये पराभूत झाल्यानंतर सुद्धा अविनाश पाठक आपल्याला तो निकाल बदलून देतील याची व्यवस्था केली, ते अधिकारी कोण. आतापर्यंत बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी जे जे लोक होते, मग त्यात श्री धनंजय मुंडे आले, श्रीमती पंकजा मुंडे आल्या, त्याच्यानंतर आणखी राष्ट्रवादी काँग्रेसकडनं काही लोक तिथे पालकमंत्री होते त्यांच्या काळावर, ह्या मंडळींची जबाबदारी काय. पालकमंत्री हा शेवटी गार्डियन असतो, तर गार्डियन पालकमंत्र्याला कसं कळलं नाही, जे आता पोलिसांना कळलं की हा अविनाश पाठक नावाची व्यक्ती हे व्यवस्थेमध्ये लागलेली एक प्रकारची भ्रष्ट व्यवस्थेतलं ते प्रारूप आहे, तर त्या प्रारूपाला आपण आपल्या जिल्ह्यामध्ये ठेवू नये. आणि मला जे अजित पवार म्हणाले त्यांच्या निधनाच्या आधी की ते बीड जिल्ह्याबद्दल म्हणाले, अहो तिथं तर लोक रस्ता काम न करताच पैसे उचलतात, अरे थोडं थोडं नाही, 2-2 कोटी 3-3 कोटीचे पैसे उचलतात. मला आश्चर्य वाटतं तुम्हाला लोकांचं. आणि मग हळूच त्यांनी तर मराठवाड्याचा संदर्भ जोडला आणि मी तो अर्थात खोडून काढला. त्यांना मी म्हणालो की मराठवाड्यामध्ये पण काही चांगले जिल्हे आहेत, काही जिल्ह्यांची तुम्ही बदनामी करत असताना मनातल्या मनात म्हणालो मी, कारण तेवढा वेळ नव्हता. पण आता मी पुण्यात आहे, तर पुण्याचं पण प्रारूप याच्यापेक्षा काही वेगळं आहे असं मला वाटत नाही. असो, मुद्दा हा आहे की महसूल केडरमध्ये अशा भ्रष्ट लोकांना आपण ज्या वेळेला IAS करतो त्यावेळेला त्याचा नव्याने पुन्हा पुनर्मांडणी व्हावी का, तीच बाब IPS बद्दल पण करावी का. आणि महत्वाचं म्हणजे हे थांबवायचं असेल तर कुठे ना कुठेतरी जे राज्यकर्ते याला जबाबदार आहेत त्यांना कधी जेलमध्ये पाठवणार आहात, हा खरा प्रश्न आहे. तो या अविनाश पाठक यांच्या निमित्ताने महाराष्ट्रानं विचारायला हवा. त्याच्यावरती जितकं शक्य आहे तेवढं लक्ष आमचं आहे. तुम्ही बघत असाल की खूप बारकाईनं आम्ही त्याचं विश्लेषण करतो, आणि जे तुम्हाला आवडतंय हजारोच्या संख्येत तुम्ही पाहताय. थँक्यू सो मच.